तामिळनाडूत अखेर थलपती विजय मुख्यमंत्री झाले. टीव्हीकेची सत्ता आली. रविवारी चेन्नईमध्ये विजय यांचा शपथविधी सोहळा देखील पार पडला. या सोहळ्यात विजय आणि काँग्रेस नेते राहुल गांधींच्या बॉन्डिंगची चर्चा झाली. त्रिशा कृष्णनच्या लुकची देखील चर्चा झाली. कार्यक्रमात शेवटी वंदे मातरम गायलं गेलं, त्याचीही चर्चा झाली. पण चर्चा आणखी एका व्यक्तीची झाली. वयाच्या 29व्या वर्षी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या एस कीर्तना यांची. कोण आहेत या आणि इतक्या लहान वयात त्यांना संधी कशी मिळाली? भारतातील फटाक्यांची राजधानी असणारं शिवकाशी या मतदारसंघात मागच्या 60 वर्षांपेक्षा जास्त काळ एकही महिला आमदार झाली नाही. पण या ठिकाणी टीव्हीकेनं कीर्तना यांना संधी दिली. पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून त्यांनी काम केलंय. के स्टॅलिन सारख्या नेत्यांबरोबर कामाचा त्यांना अनुभव आहे. एकपेक्षा जास्त भाषांवर त्यांचं प्रभुत्व देखील आहे. प्रचारादरम्यान मतदारसंघातील अडचण त्यांनी बरोबर हेरली होती. फटाका उद्योगासाठी देशभर प्रसिद्ध असणाऱ्या शहरात केवळ एक अग्निशामक यंत्रणा होती. फटाके कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा होता. नेमका तोच कीर्तना यांनी हेरला. इथल्या कामगारांना आवश्यक त्या योजना पुरवणं, महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा देण्याची त्यांची आश्वासनं लोकांपर्यंत पोहोचली. परिणामी शिवकाशी मतदारसंघातलं 6 दशकांचं पुरुषी वर्चस्व मोडत त्या विजयी झाल्या. पण शपथविधीच्या वेळी त्या पुन्हा चर्चेत आल्या. यामागचं कारण म्हणजे एकतर इतक्या लहान वयात त्यांना मिळालेली संधी आणि दुसरं म्हणजे त्यांचं हिंदीत बोलणं. एकीकडे हिंदी लादली जातीये म्हणून राजकारण पेटलं असताना कीर्तना यांचा डाव विशेष लक्षवादी ठरला. आपल्या नेत्याचा विचार राज्यातील नाही तर देशभरातील लोकांपर्यंत पोहोचावा हे त्यामागचं कारण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.